नमस्कार गायस, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगचं कॉन्टेक्स्ट काय ते मलाही माहीत नाही. तर लेट्स सी. सध्या मी आहे घरी एकटा आणि माझा भाऊ जिमला गेला आहे, तर तो येईल काही तासाभरात. तर मी असा विचार करतोय की आज जेवण मी बनवतो. तसं मी काही स्पेसिफिक डिसाईड नाही केलं, पण माझ्या डोक्यात आहे की एक करी बनवू शकतो आपण. तर गायस, तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की मी ना कधी पण रेसिपी फॉलो करत नाही. म्हणजे मला फ्रीजमध्ये जे काही दिसलं, जे असं मला वाटलं की ते टाकू शकतो आणि त्यांनी त्या गोष्टीला टेस्ट अजून चांगला येईल, तर मी ते टाकतो. तर चला सुरू करूया. तर सुरुवात आपण करूयात कांदे कट करून. आणि मला अनियन्स आहे ना उभे चिरायला खूप आवडतात, म्हणजे उभे चिरलेले आवडतात. सगळी तयारी झालेली आहे आणि जेव्हा बनवायला घेतलं तेव्हा कळलं की घरात टमॅटोज नाहीत. आता भाऊ टमॅटोज घेऊन येतोय, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून ठेवली आहे. जल्दी आओ भाईजान, आओ भाईजान. डीजे 5 मिनिट. अरे हात नाही मिला नाही. 5 मिनिट में बना केला. अगो माझ्या भावाला ना या छोट्या टोमॅटोज वरती काय एवढं खास प्रेम आहे काय माहित. जेव्हा बघावं तेव्हा जी पिल्ली आणतो. काय विशेष काय झालं, तोंड वाटलं झालं. हो बऱ्यापैकी माझं पण आहे. काही दिवस जिम बंद आहे ना, म्हणून थोडंसं येईल पण लगेच. विषय असा झाला की काल नाही, आज सकाळी भाईने मस्तपैकी कुठली भाजी होती रे? मुंगडाळ. तसं काही इंटरव्ह्यू घेतो. असं काहीतरी मिक्स व्हेजीस अशी काहीतरी भाजी होती. ती मी कॉलेजात गेलेलो आणि डबा उघडला आणि आधी मित्रांना खायला दिली. विचार केला की जर चांगली झाली तर मी केली सांगणार आणि वाईट झाली तर भाऊनी केली सांगणार. आणि भाजी एक नंबर झाली होती ना, चाटून पुसून खाली. एक नंबर भाई, ग्रेट. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. काय बोललास? काय बोलतो? भाऊ बोलतोय काय करायचं घरी जेवण बनवायची. त्याचं म्हणणं असं आहे की भैरवनाथ नावाचं आहे. आम्ही भैरवनाथ नावाचं एक व्हेज रेस्टॉरंट आहे, जिथे अनलिमिटेड असं फूड असतं, व्हेज थाली असते. तर त्याचं म्हणणं असं की काय टेन्शन नाही, उलट ते परवडतं. तर अजून एक गोष्ट मला अशी बोलायची आहे की मुलींना या गोष्टीचा राग आहे, पण मुलांनी जेवण बनवायला घेतलं, फुकी मोमेंट केलं असेल तू माझ्यासोबत. फुकी मोमेंट. तर विषय असा की मुलाने जेवण बनवायला घेतलं तर ते गॅरंटी उत्तमच बनतं. भले पापड पसारा असू दे किंवा 1-2 तास लागू दे, पण ते जेवण गॅरंटी एक नंबरच होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या भावाचं हे लग्न ठरलेलं आहे. हे काय मुंडवळ्या. संभाटा लाईफ ऐकतोय. काही गाणं चांगलं आहे, ऐका तुम्ही पण. नमस्कार वहिनी, तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर या व्हिडिओला तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, कमेंट सगळं करालच, पण तुमच्या बाकीच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. माझं पण भलं होऊ द्या. गणपती बाप्पा लवकरच. अपनी पोड़े अंडाले. Guys, here goes the eggs. आता माहित नाही कसं होतंय ते. भाई क्या चाहता क्या तू? सारा क्रेडिट लेना चाहता है? अक्का बनाया मैंने, हाथ में उलटना लेके तू खड़ा है. वो नहीं बनाया, मैं सिर्फ उलटना लिख रहा हूँ. आय हॅव वन क्वेश्चन फॉर यू. जसं आपल्याला म्हणजे मराठी माणसाला जेव्हा साप दिसतो तेव्हा आपण काय बोलतो? जेन्युइनली विचारतो तुला. आपण बोलतो की ते बघ साप. मग जेव्हा नेपाळी माणसाला साप दिसेल तर तो काय बोलेल? गॅस करा. ऊ सब्जी. 500 रुपये.
तर गाईज या प्रकारे आपली अंडा करी ही झालेली आहे. विल गार्निश इट विथ सम कोरिएंडर. क्या बात आहे. तर बघूयात कसं टेस्ट करते, त्याची ग्रेव्ही कशी टेस्ट करते ते चेक करूयात. कुठे क्या बात है यार. Let me finish the question. Whom do you mean? Whom do you love the most? Gandhi or Godse? Here's how I would have differed in strategy. अचानकच घरची लाईट गेली आणि फक्तच आमच्याच घराची लाईट गेली. काय विषय ते बघायला आलोय. आता कळलंय की फक्त एकच फेज गेलाय, म्हणजे काही फ्लॅटच्या लाईट्स गेल्यात. तर वॉचमॅन असा म्हणाला की 10-15 मिनटात येईल लाईट, तोपर्यंत शतपावली करूयात. तर गुड मॉर्निंग गाईस. तर आता वाजलेत 9 आणि मी चाललो तालमीला. मला ऑलरेडी लेट झालं आहे आणि 9ची तालीम होती. गाईस कॉलेजवरून आल्यावर डायरेक्ट मी झोपून गेलो. तुम्ही डोळे बघू शकतात. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. नाही, तुमच्यासाठी काय सरप्राईज, तिला काय वाटतं. मी माझी बहीण आले आणि मम्मीने माझ्यासाठी जो खाऊ आणला होता ते डायरेक्ट हिने खायलाच सुरुवात केली. मला विचारलं पण नाही. दे. खादाड. काहीच मला वाटतं कालचं जेवण एवढं उत्तम झालं होतं की भाईने आज समोरून कॉल केला की दादा प्लीज आज जेवण बनवू नको, आपण चायनीज खाऊयात. सर आता भाईने मला ते चायनीज खायला बोलवलं आहे. आताच बोलत होतो की कालचं जेवण एवढं चांगलं झालेलं की भाई बोला भाई रहने ते आज चायनीज खाते. नाही चांगलं झालं होतं. त्याला भूक सहन होत नाही म्हणून आज आलो चायनीज खायला. कालच्या जेवणावाल्या भाईला सकाळी त्रास झाला असं त्याचं म्हणणं आहे. भयानक त्रास झालाय. मला त्रास नाही झाला, ह्याला कसा त्रास झाला काय माहिती. सहनशक्ती कमी आहे रे तुझी. कुठं वाटतं तुला? काय व्हिडिओ काढला की काय. हे सगळं मी बाबा व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. विषय काय झाला, मला वाटतं तो का मस्ती करतोय. याला सकाळी त्रास झाला पण तुम्हाला दाखवतो बघा. तुम्हाला बाबाने असा मेसेज केला आहे की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, मला आज येता येणार नाही कारण की त्याचं थोडं पोट आहे जे हे स्टमक जे ते थोडं अपसेट होतं. मग सर बोले नाही आपल्याला महत्त्वाचं काम आहे, तुला यावंच लागेल. त्याने म्हणतो असं मेसेज टाकते की सर ठीक आहे, सर ठीक आहे मी येतो पण मला अधूनमधून फ्रिक्वेंटली जाऊ द्या. म्हणजे तुम्ही समजा आता त्याला काय म्हणायचं ते. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की काही कारणास्तव मला जो इमॅजिकाचा जो व्हिडिओ होता तो डिलीट करावा लागला. पण काही टेन्शन नाही, मी री-एडिट करून परत पोस्ट केला आहे. तर एवढीच विनंती आहे की प्लीज त्या व्हिडिओवरती सेम प्रेम दाखवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाकी काय बरं बाईक हां. आणि जर सरकार बरं का बाईक करा, सर सबस्क्राईब करा. खूप जास्त झाले जेवण, ही थोडी मदत होईल आणि